आणि शिवाजी महाराजांचं सर्वात महत्त्वाचं गोष्ट काय, कोणत्या मोहिमेला कोण माणूस योग्य आहे, म्हणजे त्यांच्याकडे लढवय खूप होते, पण कोणत्या मोहिमेवर कोणाला पाठवायचं. म्हणजे आता तानाजीच्या मुलाचं लग्न आहे, शिवाजी महाराजांना माहित नव्हतं का, माहित होतं, तरी तानाजी सिंहगडासाठी किंवा कोंढाण्याच्या मोहिमेसाठी योग्य आहे, कारण कोंढाणा त्यांनी पाया खालनं घातलेला आहे, म्हणजे त्याला तिथल्या सगळ्या चोर वाटा वगैरे सगळ्या माहिती आहे. कोणत्या कामाला कोण माणूस योग्य आहे हे त्यांना पूर्ण माहित होतं. त्यामुळे ते माणसांची निवड करताना प्रत्येक मोहिमेसाठी, म्हणजे कुठे नेताजी पालकर नेमायचं आहे, कुठे तानाजीला नेमायचं आहे, कुठे मोरोपंत पिंगला नेमायचं आहे. मोगलांविरुद्ध सालेर मुल्हेरचे किल्ले जिंकून घेताना शिवाजी महाराजांनी अत्यंत वेगळी रणनीती वापरली. म्हणजे अगदी वेढा पडला मोगलांचा त्या किल्ल्याला, तर एका बाजूने मोरोपंत, एका बाजूने नेताजी पालकर यांनी जाऊन तो वेढा विस्कटून टाकला आणि मोगलांना हाकलं. म्हणजे समोरासमोर मैदानी लढाईतीच झाली मोगलांशी समोरासमोर. म्हणजे महाराजांमध्ये ही माणसं पारखण्याची सर्वात मोठी कला होती. आणि त्याहीपेक्षा माणसं पारखणं हाही बघ झाला, पण कोणत्या कामाला कोण योग्य आहे आणि कोण नाही, ते पराक्रमी जरी असतात तर सर्वच ठिकाणी तो यशस्वी होता असं नाही ना. हे महाराजांना ओळखलं होतं अचूकपणे. म्हणून त्यांनी अगदी आग्र्याला जाताना सुद्धा सोबत जी माणसं नेली होती ती त्यांनी हे गृहीत धरलं होतं की औरंगजेब काही करू शकतो, आपला खून करू शकतो, आपला कैद करू शकतो किंवा आपल्याला काबूलच्या मोहिमेवर पाठवू शकतो. 3-4 शक्यता होत्या. म्हणून त्यांनी तिथे जाताना माणसंही बरोबर कोण नेली, तानाजी सारखी माणसं, मदारी मेहता सारखी माणसं, हिरोजी फ्रझन सारखी माणसं, या अशी माणसं बरोबर नेली. बाकीच्यांना स्वराज्यातच ठेवलं, कारण स्वराज्याचं रक्षण करायला पाहिजे होतं. म्हणजे त्यांची जी योजनाबद्धता आहे, नियोजन पद्धती आहे, ही आजही युद्ध तज्ज्ञांना सुद्धा जागतिक पातळीवरच्या बुचकाळ्यात टाकते की शिवाजी महाराजांनी नेमका हा डाव कसा टाकला असेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.